बाजारात भरपूर प्रमाणात स्वीटकॉर्न आले आहे आणि आज काहीतरी नवीन पदार्थ करायचा ठरलेला आहे. तर काय करायचं, याच्यावरची साल काढून घ्यायची आणि त्याचे दाणेसुद्धा काढून घ्यायचे. एका मिक्सरच्या बाउलला सगळे दाणे काढून त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 2-3 लसण पाकळ्या घालून छान मिक्सरला वाटून घ्यायचं. ती पेस्ट एका भांड्यात काढायची. त्यामध्ये 1 कप बेसन पीठ, 1 कप तांदळाचं पीठ, चमचाभर ओवा, 2 चमचे तीळ, पाव चमचा हळद, 1 चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं. आपण पीठ ज्या पद्धतीने मळतो त्या पद्धतीने हे मळून घ्यायचं. बघू शकता या पद्धतीने. आता 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं. 10 मिनिटानंतर तळ हाताला तेल लावून घ्यायचं आणि चपाती एवढा गोळा हातात घ्यायचा आणि वडा जसा आपण थापतो तसा हातावर वडा थापून घ्यायचा. पेन्सिलच्या साहाय्याने मधात होल करायचं. सर्व वडे अशाच पद्धतीने तयार करायचे आणि एकीकडे तेल गरम करायचं आणि डीप फ्राय आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता गोल्डन ब्राऊन कलरचे हे वडे छान रेडी झालेले आहे. कसे वाटले स्वीटकॉर्नचे वडे कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.